आजचा मौसम तर बहुत भारी होता. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मोनाच्या मिनी ब्लॉगमध्ये. एवढ्या चांगल्या मौसममध्ये मी घेतलो पास्ता बनवायला. आपला फेवरेट काम आग लावायचा म्हणून आग लावून टाकलो आणि गॅसवर मांडलो वाटा. त्याच्यामध्ये टाकलो मी तेल. तेल गरम झाल्यावर टाकलो जिरा आणि जिरा तडतड करायला लागला का टाकून द्यायचं कांदा. आणि कांदा शिजत आल्यावर टाकायचं टमाटर आणि छानपैकी टमाटरला शिजू द्यायचं. त्याच्यानंतर टाकायचं तिखट, मीठ, हळद ते सगळं टाकायचं आपल्या चवीप्रमाणे. तुम्हाला जर का जास्त तिखट खाऊशा वाटत असेल तर तुम्ही तिखट जास्त टाकू शकता. मग सर्व टाकून झाल्यावर त्या तिखट मीठले पण छानपैकी शिजू द्यायचं. सर्व काही शिजल्या तिथं टाकून द्यायचं पास्ता. लोक पास्ता उकडून टाकतात, पण आपण पास्ता उकळायचा नाही. पास्ता टाकायचा आणि मग पाणी टाकायचं, कारण पास्ता जर उकळला तर भांडे जास्त भरत आहेत आणि ते सर्व भांडे तर आपल्यालाच घासायला लागते. मॅगी मसाल्याच्या पोळीसोबत असे काही येडेसाडे करत होतो ते डायरेक्ट पानावर पडून गेले टी व्हीच्या मागं. मी का कमी का मग कशी बशी काढलो बाई ओट्यावर चढलो ना, कारण मला मॅगी मसाला पास्त्यामध्ये टाकायचा आहे म्हणून. अशी बिनकामाची येडेचाडे करायला मला कधी सांगा नाही लागत. पास्ता शिजत आल्यावर टाकून द्यायचं मॅगी मसाला, कारण आपण गरीब आहोत, आपल्याकडे पास्ता मसाला नाही. मग का मॅगी मसालाच टाकून द्यायचे, कारण मॅगी मसाला टाकल्यावर पास्ता टेस्टी लागते. आपल्या घरचा दरवाजा लावून टाकायचा, ताला बिला असेल तर तोही लावून टाका आणि पास्ता घ्यायचा नाही का कोणत्याला चुपचाप खात बसायचा. तुम्ही पण कधी बनवा पास्ता अन बोलवा मले. मी नाही म्हणत बरं. सप्पा रंगीत रंगीन दिसत आहे. देश रंगीला सारखा पास्ता रंगीला रंगीला. मग गेलो तर का आमची टकलू पिलू आली होती, टकला केली तर वेगळीच दिसत आहे. ते सगळं जाऊ द्या. सगळेजण इले हाय हॅलो करून टाका कमेंटमध्ये. पान किती खुश आहे बिचारगी. संध्याकाळी गेलो बाजार आले, पण पूर्ण बाजार डिमस वाटत होता. मध्ये तर फुकट आल्यासारखा वाटत होता, पण खावाच्या दुकानामध्ये तर भयानक गर्दी. ना आमची वहिनी म्हणते का ये बाई आता हे बोलवत आहे तर का चालते का म्हणतो मला. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.